गुड मॉर्निंग. आता माझी 7ची ट्युशन आहे आणि मावशी मला ड्रॉप करत आहे, कारण मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, जर तुम्ही ते बघितलं असेल तर. आणि आता मी जाते 7च्या ट्युशनला आणि बघू होतो की नाही, तर कारण खूप दिवस झाले सकाळची ना ट्युशनच नाही होत आहे. तर आज सर म्हणाले की 7 ते 9 घेऊ म्हणून. तर बघू की होते की नाही. तर आता आपण भेटू डायरेक्ट ट्युशनच्या तिथे. तर आता ना 8 वाजले आणि सर म्हणाले होते की 7 ते 9 ट्युशन घेऊ, आणि सर आलेच नाही. म्हणजे आम्ही इतक्या सकाळी उठतो आणि येतो, टिफिन पण बनवून देतात आमच्या घरचे, पण सर येत नाही. तर आता आम्ही इथे येऊन बसत आहे आणि मॅथची ट्युशन नाही, कारण सरची तब्येत खराब आहे. तर पण जे आमचे ग्राफिकचे सर आहेत त्यांचं नेहमीचंच असतो. म्हणून बघू, आता आम्ही इथं बसणार आहे आणि आमचं पेंडिंग वर्क कंप्लीट करणार आहे. माझी मावशी म्हणत आहे की सरला पैसे वापस मागून घे. तर आपण बोलू सरशी आज. म्हणजे आम्ही बोललो तर सर चालले गेले. तर बघू आज ट्युशन घेते का नाही घेत तर. आणि इतका वेळापासून येऊन बसणे आणि संध्याकाळी पण 6 वाजते यार, म्हणून. तर आता आम्ही जात आहे कॉलेजमध्ये, कारण आम्ही सरशी बोललो आणि सरनी 1 तास त्याच्यात ट्युशन घेऊन घेतली. म्हणजे सर पहिले घेणार नव्हते, आता घेतले त्यांनी सरनी ट्युशन. तर आता आम्हाला थोडं बरं वाटतं आहे, कारण आम्ही इतक्या सकाळपासून आलो आणि म्हणाले होते की बाय मिस्टेकनी 7 वाजताचा मेसेज आला, मी 8 ते 9 घेणार होतो. तर सरनी 8 ते 9 घेतली ट्युशन. आणि सरचा क्लास होता नाही, तर सर M1च्या तिथे येऊन ट्युशन घेतली सरनी. मला तर नाही वाटत आहे की सर घेणार होते, पण त्यांनी आज घेतली कारण आम्ही सगळे बोललो म्हणून. आणि सर म्हणाले की आता रेग्युलर टाईमवर राहतो. आता उद्या बघू सर रेग्युलर टायमिंगवर राहतो की नाही तर. आणि आमचा फिजिक्सचं ग्रुप डिस्कशनचं पण सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही आता कॉलेजमध्ये जाणार आहे आणि डिस्कशन करणार आहे. आणि आमचं इंग्लिशचं पण आज बोलायचं आहे बॉईजसोबत, कारण आमचं जे आहे ते प्रेझेंटिवाईज आहे आणि फिजिक्स आहे ते फ्रेंड्ससोबत आहे. तर बघू. तर आता ना सायंकाळचे 4 वाजले आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं, आज दिवसभर आम्ही काही केलं नाही. म्हणजे कंटिन्यू ते रोजचं सारखंच झालं, लंच वगैरे. नंतर पण मी काहीच शूट नाही केला, तर माझ्या लक्षातच नाही राहिलं. आता आमचं आहे वर्कशॉप. तर वर्कशॉपमध्ये आमचं झालं आहे एक वर्कशॉप, आमचा जॉब कंप्लीट झाला आहे. आता दुसरं आहे, आज आमचं प्लंबिंग आहे. म्हणजे आहे नाही, पण आम्ही ते करू, कारण आमचं पहिलं झालं आहे. म्हणून आता आम्ही ते वर्कशॉपला जात आहे. आणि आम्ही आमचं डिस्कशन झालं नाही बॉयजसोबत. म्हणजे आम्ही लँग्वेज लॅबमध्ये तर बोललो होतो, तर ते म्हणाले होते की सुट्टी झाल्यावर बघू किंवा वर्कशॉप झाल्यावर बघू. म्हणजे वर्कशॉप झाल्यावर सुट्टीच आहे. तर त्याच्यानंतर आम्ही तिथे जाऊन बोलू शायद, किंवा वर्कशॉप झाल्यानंतर बोलू, कारण आमचे 6 जणांचा ग्रुप आहे. तर 3 बॉईज 3 गर्ल्स असं आहे प्रेझेंटिवाईज. तर बॉईज आता काय माहिती आहे, आम्हाला नाही माहीत कसं काय होणार आहे. तर शायद डिस्कशन करू. डेकोरेशन तर ऑब्व्हियसली आमच्याचकडे राहील, आणि बाकीचं बॉईज काय घेतात ते आम्हाला नाही माहीत, आणि प्रेझेंटेशन कोण करणार आहे ते पण नाही माहीत. तर ते सगळे काही बघू. आणि आता चला वर्कशॉप करू पहिले आणि भेटूया तिथे गेल्यानंतर. पण आज पण हे गेले आहे सरपाशी, मी पण जातो, बघू काय होतं. तर असं इथे उजेड असा येऊन राहिला ना. प्रणाली 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 हे काका लागते आता. माझं वर्क कंप्लीट झालं आहे यार, मी इथे टाईमपास करत आहे. एवढे पागलपंती सुरू आहे. नाही तर आमचं तर कंप्लीट झालं आहे. मी टाईमपास
प्लंबिंगचं वर्कशॉप आहे आता. हां नका ते सॉरी अदिती चला कुठे सर एवढे 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 मोठे ओ चल ना काढू नको तू. प्लंबिंग आता आमचा प्लंबिंगचा वर्कशॉप आहे आणि आम्ही करणार आहे. बिल्डिंगचं नाही आहे. प्लंबिंग मध्ये काय असते हे पाईप कापा लागते ना असे आणि असाइनमेंट द्यायचं आहे. तर मी प्लंबिंगचं पण रेकॉर्ड नाही केलं आणि खरं सांगू तर ते आम्ही लाकडं कापले होते आणि त्याच्यापेक्षा खरंच खूप हार्ड आहे. इथे वेल्डिंगसारखं असतं. इथं पाईप कापावा लागतो पण मजा आली लाकडं कापण्यापेक्षा कारण लाकडाचं खूप डेंजर असतो हाताला खूप प्रॉब्लेम होतो. आणि आता आम्हाला सुट्टी झाली म्हणजे प्लंबिंग 4 ते 6 होती आणि 4 ते 6 झाली. आता आम्हाला 6:30 किंवा 6:45 वाजेल घरी जायला. तर मी ॲटो पकडला जो भेटला तो पहिलाच कारण खूप वेळ झाला आहे आता. तर आता भेटू आपण डायरेक्ट. आता मी घरी आली. आता डुकूची रिॲक्शन. अरे बापरे दिवे वगैरे पण लावले. वर्कशॉप आता पण ते अरे हो थांब 2 मिनिट हात तो सोड. ओय हां तर आता मी अभ्यास स्टार्ट नाही केला आहे. 9 वाजले आता आणि मावशीचं इथे काहीतरी सुरू आहे. बघू काय सुरू आहे ते. मॅगी पास्ता मिक्स म्हणून हे एवढी खुश आहे. आपलं अँटिक काम काय हे दिलं असं नाही ना. हो मला अरे 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 समोसा एवढं मोठ्या याच्यात कळलं मग म्हटलं त्याच्यातच करून हे पास्ता आकर थंड आहे. पत्ता कोबी नाही हे जाडे आहे ना. नाही काय हे का असे शिजू द्या लागत्या दिवशी थोडेसे हो चांगले लागत चा मग मी करतो थोडासा अभ्यास. वा हे साफसूफ सुरू आहे. साफसूफ करेन माझं जे ग्रुप प्रोजेक्ट आहे विथ बॉईज सोबत आहे ते करू. आता म्हणजे आमची चॅटिंग सुरू होती काय करायचं आहे काहीच आयडिया नाही आहे काय करायचं आहे. 9 वाजता अभ्यासाला बसतो. भेटू आता नंतर नूडल्स झाल्यानंतर. चम्मच नाही आणला काही. सांडू नाही
तू मार नको. हे मारते हा खूप गरम राहते ना. मी पहिले मारून देऊ ना, हा. सवय झाली तिला. तर आता 11:30 वाजले आणि नूडल्स खाल्ल्यानंतर मी डायरेक्ट अभ्यासाला बसली होती. तर नूडल्स खाल्ल्यानंतर मी डायरेक्ट अभ्यासाला बसली होती आणि तेव्हा 9 वाजले होते. आता 11:30 वाजले आणि आता मी जेवण नाही करणार आहे. मावशीचा स्वयंपाक सुरू आहे. तर आता आम्ही झोपणार आहे. तर आजसाठी बस इतकंच. हां, आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट. गुड नाईट. बाय किशी. किशी.